नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आपण दररोज नाश्त्याला वेगवेगळे पदार्थ करत राहतो. तर पोहे, उपीट, कधी डोसे, इडली असे आपण पदार्थ करतो. तर त्यातलाच एक नाश्त्याचा प्रकार म्हणजे डोसा. तर माझ्या पद्धतीचा म्हणजे मी करते तसा मी डोसा आज तुम्हाला दाखवणार आहे. तर डोसा, सांबार आणि चटणी. चला तर मग त्याची आपण कृती बघूया. तर आपण डोशासाठी साहित्य बघतोय. डोसा करणार आहोत. डोसा, सांबार आणि चटणी. तर त्यासाठी आपण साहित्य बघतोय. तर साहित्य म्हणजे काय? तर तांदूळ आणि उडीद डाळ. तांदूळ कोणतेही तुम्ही घ्या. तर मी रेशनचे घेतले तांदूळ. ते खूप छान असतात आणि डोसेसुद्धा चांगले होतात. तर मी इथं 2 वाटी तांदूळ घेतलेत आणि पाव वाटी उडदाची डाळ घेतली आहे. हे मी सकाळी भिजत घातलं होते. आता मी हे वाटून घेणार आहे. तर मी उडीद डाळीचं वाटण काढून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही. पातळ असं उडीद डाळीचं मी मऊ असं मी काढून घेतलं आहे. तर आता आपण तांदळाचं पण काढून घेऊया वाटण. आणि तांदूळ दळताना म्हणजे आपण तांदळाचं पीठ करताना त्यामध्ये आपण थोडे पोहे भिजवून घालणार आहोत. तर मी इथं पोहे भिजवलेले आहेत. आता हे भिजवलेले पोहे मी आता मिक्सरमधून तांदूळाबरोबर एकत्र दळून घेते. माझं पीठ तयार आहे. हे बघा, मी तांदूळ आणि डाळ हे सगळं मी एकत्रित करून दळून घेतलं आहे मिक्सरवरून आणि चांगलं हातानं एकसारखं एकत्र केलं आहे. तर आपण हे आता रात्रभर ठेवणार आहोत. म्हणजे रात्रभर ठेवल्यामुळं ते चांगलं फुगेल आणि उद्याला आपल्याला डोसे चांगले होतील आपले. तर काल आपण पीठ भिजवून ठेवलेलं होतं. तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सरला ग्राइंड करून घेतलं होतं, फिरवून घेतलं होतं आणि ते आता रात्रभर मी असं भिजत ठेवलेलं होतं. तर बघा, तुम्ही बघू शकताय पीठ छान फुगलं आहे. आता यामध्ये आपण मीठ घालून आपण ते हलवून घेणार आहोत डोश्यासाठी. तर त्याच्या आधी आपण सांबाराची तयारी करूया. तर सांबार करण्यासाठी मी मसूरची डाळ भिजत ठेवलेली आहे आणि आता आपण चिंच पण भिजत ठेवूया. तर मी 1 बुटूक चिंच भिजत टाकलेली आहे. डाळ आणि चिंच भिजत का ठेवावी म्हणजे डाळ चांगली शिजते आणि चिंच पण चांगली भिजल्यामुळे त्याचा रस चांगला निघतो. तर चला तर आपण डाळ शिजवून घेऊया. तर डाळीबरोबर मी भोपळासुद्धा शिजवून घेणार आहे. मी इथं लाल भोपळा चिरून घेतलेला आहे. तुम्ही लाल भोपळा घेऊ शकता किंवा दुधी भोपळा घेऊ शकता किंवा बटाटा घेऊ शकता. तर मी आज इथं लाल भोपळा घेतलेला आहे. आता हा लाल भोपळासुद्धा मी डाळीबरोबर शिजवून घेणार आहे. तर सांबार करण्यासाठी मी साहित्य दाखवत आहे. तर त्याच्यासाठी साहित्य लागतं की मोहरी, सांबार मसाला, जो तुम्ही एव्हरेस्टचा घेऊ शकता, मी सुहानाचा घेतला आहे. 2 चमचे सांबार मसाला आहे, 1 चमचाभर लाल तिखट आणि चवीपुरता गूळ. मी गूळ ह्याच्यासाठी घेतला आहे म्हणजे आपण चिंच घेतली आहे त्यामुळं आपण गूळ घेतला आहे चिंचेसाठी. त्यामुळं सांबारला चव छान येते. आणि चवीला मीठ हे मी साधं बारीक मीठ घेतलं नाही आहे, खडे मीठ घेतलं आहे. खडे मिठामुळं चव छान लागते, सांबारला टेस्ट खूप छान येते. तर चला तर मग आपण सांबार करून घेऊया. तर मी सांबार करण्यासाठी माझ्याकडं मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे. तुम्ही कढईमध्ये करू शकता. तुम्ही कोणत्या पातेल्यात करतात किंवा कढईत करतात ते तुम्ही करू शकता. पण मी सांबार कायम माझ्या या पातेल्यात मी करते. तर मी हे पातेलं ठेवलेलं आहे. त्यात मी खोबरेल तेलाचा वापर करत आहे सांबार करण्यासाठी. तुम्ही कोणतंही दुसरं शेंगदाणा तेल किंवा तुम्ही नेहमी कोणतं यूज करतात ते तुम्ही करू शकता. पण खोबरेल तेलामध्ये सांबारची टेस्ट जरा वेगळी लागते आणि खूप छान लागते. तर मी खोबरेल तेल घातलेलं आहे आणि
आता आपण फोडणी करून घेऊया. तेल तापल्यावरती मी मोहरी घालणार आहे. तेल छान तापलेलं आहे, तर आपण यात मोहरी घालून घेऊया. मी मोहरी घातलेली आहे. आता ती छान तडतडू दे. आता यामध्ये आपण डाळ घालून घेऊया. ही मी डाळ घुसळून घेतलेली आहे, छानपैकी स्मॅश करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय. मसूरची डाळ मी घेतलेली आहे. तुम्ही तुरीची डाळ घेऊ शकता, पण मी मसूरची डाळ वापरते. तर ही मसूरची डाळ मी वाफवून घेतली. ती आता आपण या फोडणीमध्ये घालूया. तर मी या फोडणीमध्ये डाळ घातलेली आहे. तुम्ही बघू शकताय. फोडणीमध्ये मी डाळ घातलेली आहे. तर आता यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊया. सांबार मसाला आपण घालून घेतलेला आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. मिक्स करत आहे. आता यामध्ये मी चिंचेचं पाणी घालून घेणार आहे. चिंच कोळून त्यात मी त्याचं पाणी घालून घेणार आहे. हे तुम्ही बघू शकताय. मी चिंच घेतलेली, भिजवून ठेवलेली चिंच आहे, ती मी आता कोळून घेत आहे. अशा प्रकारे मी कोळून घेते चिंच. असं आपण हे स्मॅश करून घेऊया पाण्यात. चिंचेचं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये आपण गूळ घालूया. मी गूळ घातलेला आहे, कारण का गूळ मी आधीच घातलाय, म्हणजे तो विरघळण्यासाठी घातलाय. आता यामध्ये आपण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घेऊया. तर साधारण सांबार पातळ असतं, तर त्यासाठी मी पातळ होण्यासाठी मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण भोपळ्याच्या फोडी टाकूयात. तुम्ही बघू शकता. मी भोपळ्याच्या फोडी छान शिजवून घेतलेल्या आहेत. हे बघा, हातानं पण स्मॅश होतात. मी ह्या डाळीबरोबर शिजवून घेतल्यात. तर या फोडी आता आपण सांबारामध्ये घालून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता. मी सांबारामध्ये फोडी घातलेल्या आहेत. हे बघा, सांबारामध्ये मी फोडी घालून घेतलेल्या आहेत. आता मी शेवटी खडे मीठ मी घालत आहे, कारण का मीठ शेवटी घालावं. आणि आता मी सांबार उकळून घेणार आहे. तर सांबार उकळून होऊस तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. तर चटणीसाठी मी इथं साहित्य घेतलेलं आहे. तर यामध्ये खोबरे, म्हणजे ओलं खोबरं आहे. ओलं खोबरं त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही खवणून घेऊ शकता. मी इथं तुकडे करून घेतलेले आहेत. दाण्याचं कूट 2 चमचे घेतलं आहे. फुटाण्याची डाळ, मीठ चवीपुरतं, 2 मिरच्या आणि आलं, हे मी चटणीसाठी घेतलेलं आहे. जेव्हा आपण चिंच भिजवून ठेवली होती ती, आणि चिंचेचं पाणी मी सांबाराला घातलं होतं, तर त्याचं जी थोडी चिंच राहिली आहे ती आपण चटणीमध्ये घालून घेणार आहोत. तर चला, तर मग चटणीची आपण कृती करूया. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे खोबऱ्याचे तुकडे, नंतर दाण्याचं कूट, फुटाण्याची डाळ, मिरची आणि आल्याचा तुकडा, मीठ आणि चिंच थोडी, असं मी घालून घेणार आहे. घालून घेतलंय मी. आणि आता हे मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता, पण मी आत्ता कोथिंबीर घातली नाही आहे. तुम्ही यामध्ये कोथिंबीर, हिरवा रंग येण्यासाठी कोथिंबीर घालू शकता, पण आज मी कोथिंबीर यात घातलेली नाही आहे. या बॅटरमध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि छान ढवळून घेतलेला आहे. डोसा घालण्यासाठी हा माझ्याकडे डोसाचा तवा आहे, पॅन म्हणतो आपण. त्याच्यावर मी तेल पसरवून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यावर हे तापल्यावरती आपण ह्याच्यावरती डोसा घालून घेऊया.
तर तवा तापला होता आणि त्याच्यावरती मी आता डोसा छानपैकी करून घेतलेला आहे. आता हा छान भाजू दे आणि आपला डोसा तयार होईल. तर तुम्ही बघू शकताय की माझी डिश तयार आहे, डोसा सांबार आणि चटणीची. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला सांगा आणि नक्की तुम्ही डोसा सांबार आणि चटणी तुम्ही नक्की करून बघा. जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.